आई वडिलांची सेवा जिथे असते तिथेच विठ्ठल स्वतः उभा राहतो। हा संत गोरा कुंभारांचा अभंग भक्त पुंडलिकाच्या भावनेचं आणि पंढरीनाथाच्या कृपेचं सुंदर वर्णन करतो। चला अभंग पाहू। रोहिदासा शिवराईसाठी दिली पुंडलिका भेटी, पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरु माय बाप, जन्मा येऊनिया काय केली करणी, व्यर्थ शिणविली जननी, 9 महिने ओझे वागून, नाही गेला तिचा शेण, ऐसा झालो अपराधी, क्षमा करा कृपानिधी, ऐसा पुंडलिका भाव, उभा केला पंढरीराव, भक्त पुंडलिकासाठी, उभा भिनवरेच्या तटी, कटावरी ठेवूनी कर, उभा विटेवरी नीट, ऐसा भाव धीर म्हणे गोरा, तीर्थाचा फजित खोरा। ओळीवार भावार्थ पाहूयात। एक रोहिदासा शिवराईसाठी दिली पुंडलिका भेटी। अर्थ, भगवानाने भक्त पुंडलिकाला दर्शन दिलं कारण त्याच्या मनात अत्यंत शुद्ध भक्ती आणि सेवा होती। 2 पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरु माय बाप। अर्थ, पुंडलिकाला आपल्या चुका कळल्या आणि त्याला पश्चात्ताप झाला। त्याला समजलं की आईवडील आणि गुरु यांची सेवा हीच खरी भक्ती आहे। 3 जन्मा येऊनिया काय केली करणी, व्यर्थ शिणविली जननी। अर्थ, पुंडलिकाला जाणवलं की जन्म घेऊन त्याने काही चांगलं केलं नाही, उलट आईला त्रासच दिला। 4 9 महिने ओझे वागून, नाही गेला तिचा शेण। अर्थ, आईने 9 महिने पोटात ओझं वाहून त्याला जन्म दिला, पण त्याने तिच्या कष्टांची परतफेड केली नाही। 5 ऐसा झालो अपराधी, क्षमा करा कृपानिधी। अर्थ, पुंडलिक देवाकडे प्रार्थना करतो, मी मोठा अपराधी आहे, कृपानिधी प्रभू मला क्षमा करा। 6 ऐसा पुंडलिका भाव, उभा केला पंढरीराव। अर्थ, पुंडलिकाच्या शुद्ध भक्तिभावाने भगवान विठ्ठल पंढरपुरात प्रकट झाले। 7 भक्त पुंडलिकासाठी, उभा भिनवरेच्या तटी। अर्थ, भक्त पुंडलिकासाठी भगवान विठ्ठल भीमा नदीच्या भिनवरात तीरावर उभे राहिले। 8 कटावरी ठेवूनी कर, उभा विटेवरी नीट। अर्थ, विठ्ठलाने कटीवर हात ठेवून विटेवर उभं राहून भक्ताची वाट पाहिली। 9 ऐसा भाव धीर म्हणे गोरा, तीर्थाचा फजित खोरा। अर्थ, गोरा कुंभार सांगतात, जर असा भक्तिभाव नसेल तर केवळ तीर्थयात्रा करून काही उपयोग नाही। भावार्थ, या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि पश्चात्तापाने मन शुद्ध केलं। त्याच्या त्या शुद्ध भक्तिभावामुळे भगवान विठ्ठल स्वतः पंढरपुरात विटेवर उभे राहिले। म्हणून खरा धर्म म्हणजे आई वडिलांची सेवा आणि मनातील शुद्ध भक्ती। जय हरी विठ्ठल, श्री राम कृष्ण हरी।